तिकडे राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या 10वीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झालाय। राज्याचा 10वीचा निकाल 92.09% इतका लागलेला आहे। 12वी प्रमाणेच 10वीचा निकाल देखील 2% घसरलाय। तर कोकण निकालाचा सर्वात अव्वल लागलेला आहे। कोकण विभाग 10वी मध्ये अव्वल झालाय। कोकण विभागाचा 97.62% इतका निकाल लागलाय। तर छत्रपती संभाजीनगरचा निकाल हा सर्वात कमी लागलाय। छत्रपती संभाजीनगरचा निकाल 88.41% इतका लागलाय, अशी माहिती त्रिगुण कुलकर्णी यांनी दिली आहे। दरम्यान गुणवंत विद्यार्थ्यांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी यशपाल सोनकांबळे यांनी। आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ म्हणजेच SSC बोर्डाचा आज निकाल लागला। यामध्ये पुण्यातील न्यू इंग्लिश स्कूल मधल्या मुलींना 100% ते 95% पडलेले आहेत। आपण या संदर्भात गुणवंत जे विद्यार्थी आहेत त्यांच्याशी संवाद साधूया। NDTV मराठीमध्ये स्वागत। तुझं नाव सांग आणि किती टक्के? माझं नाव ओजस्वी अमोल ओगले आणि मला 100% पहिली प्रतिक्रिया काय जेव्हा निकाल वेबसाईटवर दिसला तेव्हा आई वडिलांची तुझी पहिली प्रतिक्रिया काय? नाही, सगळ्यांना खूपच आनंद झाला। तशी अपेक्षा होती आणि त्याप्रमाणे मार्क पडले म्हणल्यावर सगळ्यांनाच खूप आनंद झाला। छान वाटलं। तू अभ्यासाचं नियोजन कसं केलं होतं? म्हणजे अवघड विषयांचा किती तास किंवा असं काही नियोजन होतं? नाही, असं काही नियोजन म्हणून केलं नव्हतं। म्हणजे शाळेत शिक्षक जे शिकवतात ते त्यांच्या सूचना ऐकणं आणि घरी साधारण 2 ते 3 तास सेल्फ स्टडीसाठी तेवढंच। पण असं विषयवार वगैरे नव्हतं केलं। त्यातल्या त्यात दिवसाचा म्हणजे जे शिकवलंय ज्या दिवशी ते पक्क करून टाकणं एवढं महत्वाचं असतं, ते केलेलं। आता पुढे तू काय करणार आहेस? तुला 100% मिळालेत, कोणत्या कॉलेजमध्ये जाणार आहेस? नाही, कॉलेज असं काही ठरवलं नाहीये, पण मला सायन्सला जायचंय आणि रिसर्च फील्डमध्ये पुढे काहीतरी करायला आवडेल। आपल्यासोबत आणखी एक विद्यार्थिनी आहे। तुझं नाव सांग आणि तुला किती पर्सेंटेज पडले? माझं नाव साक्षी दिनेश शेठ। मला 10वीच्या परीक्षेत 99% मिळाले। आज निकाल आला तेव्हा तुझी पहिली प्रतिक्रिया काय? खूप आनंद झाला होता आणि खरंच खूप छान वाटलं। म्हणजे तुझ्या यशामध्ये कुटुंबियांसह शाळेचं काय योगदान आहे? शिक्षकांनी तुला किती मदत केली? शिक्षकांनी खूप छानरित्या शिकवलं। त्यांचा सपोर्ट आणि त्यांनी वेळोवेळी जी काही अडचण येईल ती व्यवस्थित हे केली। म्हणजे आता पुढे काय करायचं ठरवलेलं आहेस? आता कॉमर्स घेऊन CA करणार आहे। आपल्यासोबत न्यू इंग्लिश स्कूलचे पदाधिकारी आहेत मिलिंद कांबळे सर। शाळेमध्ये किती विद्यार्थिनींना 99 ते 100% पडले? दरवर्षीप्रमाणे आमची जी शाळा आहे माधव सदाशिव गोवळकर गुरुजी त्याच्या शाळा समितीचा अध्यक्ष आहे। आणि शाळेचं वैशिष्ट्य असं आहे की सलग 3 वर्ष आता 100 पैकी 100 गुण विद्यार्थ्यांना मिळालेला आहे। आणि